बातमी सोलापूरमधून। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुढील 2 दिवस कांद्याचे लिलाव हे बंद राहणार आहेत। माथाडी कामगारांच्या आंदोलन सुरू आहे, त्यामुळे माल बाजार हा समितीमध्ये पडून दिसतोय। आधीच माल उचलला नसल्याने उद्यापर्यंत कांदा लिलाव हा बंद राहील। केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत केलेल्या विधानामुळे कालपासून माथाडी कामगार यांचं हे आंदोलन सुरू होतं आणि त्याचमुळे हा जो लिलाव आहे तो 2 दिवस बंद असेल अशी माहिती मिळते। त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुढचे 2 दिवस कांद्याचे लिलाव हे बंद राहणार आहेत। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्या सोबत आहेत। अनिकेत, आपण पाहतोय पुढचे 2 दिवस हे कांद्याचे लिलाव बंद राहणार अशी माहिती मिळते। याचा नेमका फटका शेतकऱ्यांना कसा बसतोय? नक्कीच गौरी, आपण जर पाहायला गेलं तर गेल्या 2 दिवसापासून सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे आहे अचानक पद्धतीनं अमित शहा यांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल, त्याच्या निषेधार्थ माथाडी कामगारांनी जे आहे ते 2 दिवस काम बंद आंदोलन केलं होतं। काल जे आहे तो शेतकऱ्यांच्या कांद्याचा लिलाव झाला, मात्र कांद्या जो आहे तो भरण्यात माथाडी कामगारांनी नकार दिला होता आणि त्यानंतरनं देखील आज मार्केट कमिटीने स्वतःहून जे आहे ते मार्केट कमिटीतील कांदा लिलाव बंद ठेवलेला आहे। कारण जो कांदा या ठिकाणी आहे तो कांदा जो आहे तो जशाचा तसा पडून असल्यामुळं हा कांदा जोपर्यंत मार्केट कमिटीच्या बाहेर जात नाही तोपर्यंत सोलापूर मार्केट कमिटीतील कांदा लिलाव जो आहे तो होणार नसल्याचं सांगितलं आहे। आज जरी कांदा लिलाव होत नसला तरी उद्या जे आहे ते साप्ताहिक सुट्टी असल्यामुळं उद्या देखील बंद असणार आहे। त्यामुळं गेल्या 4 दिवसापासून जे आहे म्हणजे गेल्या 2 दिवस आणि येणाऱ्या 2 दिवसापासून ह्या 2-4 दिवसामध्ये जे आहे ते कांदा लिलाव बंद असल्यानं शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे कोट्यावधीची उलाढाल जी आहे ती मार्केट कमिटीची ठप्प होतानाचं चित्र दिसते गौरी। त्यामुळं ज्या पद्धतीनं अमित शहा यांनी वक्तव्य केलं होतं त्याच्या निषेधार्थ माथाडी कामगारांनी वेगवेगळ्या प्रकारे जे आहेत ते मार्केट कमिटीमध्ये आंदोलन केलं। रास्ता रोको असेल, त्याचबरोबर जोडो मारो आंदोलन असेल, असे वेगवेगळे आंदोलन या माथाडी कामगारांकडून केले जात होते आणि त्याचा फटका जो आहे तो सोलापुरातील मार्केट कमिटीमधील जो कांदा उत्पादक शेतकरी आहे त्यांना बसतानाचं चित्र दिसते गौरी। हो, नक्कीच अनिकेत, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।